नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारीबाबत आताची मोठी ब्रेकिंग न्यूज. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्यास चला सुरू करूया. वेतन त्रुटी समिती म्हणजेच खुल्या समितीने विविध पदांनी अमान्य केलेल्या पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत पुनश्च संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. खुल्या समितीने शिफारस केलेल्या केवळ 104 पदांनाच सुधारित वेतन श्रेणीचा लाभ अनुज्ञा करण्यात आलेला आहे. तर मागणी करण्यात आलेल्या तब्बल 337 पदांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ अनुज्ञा करण्यात आलेला नाही. सदर 337 पदांपैकी बऱ्याच पदांच्या वेतन श्रेणीमध्ये 7व्या वेतन आयोगानुसार तफावत आहे. सदर तफावती निराकरण होण्यासाठी सरकारकडे विविध संघटनांमार्फत निवेदन देण्यात आलेली आहेत. प्राप्त माहितीनुसार सदर निवेदनाचा विचार करता पुनश्च एकदा राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमधील तफावत दूर करण्यासाठी समितीचे गठन करून कर्मचारी संघटनेकडून आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिनांक 1/26 पासून 8वा वेतन आयोग लागू होणार असल्याने तत्पूर्वी सदर वेतन तफावत दूर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सरकारमार्फत देखील त्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कमी संख्याबळ असणारे पद नेहमीच वंचित, ज्या पदांची संख्याबळ जास्त आहे अशा पदांची पोल नेहमीच भाजत असते, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आताच्या खुल्या समितीमध्ये ज्या पदांची संख्याबळ कमी आहे अशा पदांना आपले म्हणणे मांडण्यासाठी पाचारणा केल्याने सदर पदावरील कर्मचारी सुधारित वेतन श्रेणीपासून वंचित आहे. धन्यवाद.